नमस्कार. आज आपण थंडी स्पेशल ड्रायफ्रूटचे लाडू बघणार आहोत. इथे आपण कुठलेही गुळाचा, साखरेचा, कुठल्याही पाकाचा वापर केलेला नाही. त्यामुळे डायबेटीज पेशंट शिवाय लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत कोणीही खाऊ शकेल असे हे ड्रायफ्रूटचे लाडू आज आपण बघणार आहोत. करायला अगदी सोपे. इथे आपल्याला कोणत्याही पाकाची वगैरे गरज लागणार नाही. सहजरित्या आपले हे लाडू ड्रायफ्रूटचे होतात व खायलाही टेस्टी असे हे ड्रायफ्रूटचे लाडू. चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण हे लाडू करायला घेऊयात व इथे आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते बघूयात. इथे मी वाटीच्या प्रमाणात सगळं साहित्य घेतलेलं आहे. 2 वाटी एवढे मी इथे मखाने घेतलेले आहेत व अक्रोड 1 वाटी आणि इथे बदामाचे काप करून घेतलेले आहेत 1 वाटी एवढे, काजू वाटीभर, इथे मी डेसिकेटेड कोकोनट घेतलेले आहे. तुम्ही इथे खोबऱ्याचा किसही करून घेऊ शकता व इथे मी काळे मनुके, भोपळ्याच्या बिया, सूर्यफुलाच्या बिया घेतलेल्या आहेत आणि वाटीभर एवढे पिस्ता. आणि लाडू करण्यासाठी इथे आपल्याला खजूर लागणार आहे. इथे काळे खजूर मी घेतलेले आहेत. आता हे खजुराच्या आपल्याला सगळ्या बिया काढून घ्यायच्या आहेत. इथे मी 300 ग्राम एवढे खजूर घेतलेले आहेत. आता ह्या खजुराच्या आपल्याला सगळ्या बिया काढून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे बिया आणि वरचे जे देठ असतं खजुराचं ते सगळं आपल्याला सेपरेट करून घ्यायचे आहेत. त्या अशा प्रकारे ह्या खजुराच्या सगळ्या मी बिया व वरचे जे देठ असते ते सेपरेट करून घेतलेले आहेत. आता हे आपल्याला खजूर मिक्सरमधूनच बारीक करून घ्यायचे आहे. इथे पिस्त्याचे काप करायचे राहिले होते तेही मी असे काप करून घेणार आहे. आता सगळे आपल्याला ड्रायफ्रूट इथे तुपामध्ये भाजून घ्यायचे आहे. सगळे सेपरेट मी तुपामध्ये भाजून घेणार आहे. इथे मी 2-3 चमचे इथे साजूक तूप टाकलेले आहे. आता ह्या साजूक तुपामध्ये आपल्याला प्रथम मखाने हे भाजून घ्यायचे आहेत चांगले. आता हे सगळे मखाने मी यामध्ये टाकलेले आहेत. आता हे ड्रायफ्रूटचे लाडू करताना तुम्ही मखाने नाही टाकले तरी चालतील, नुसते ड्रायफ्रूट खजूरचे लाडू केलेही तरी चालतील. तुम्हाला माहीतच असेल मखाण्याचे भरपूर असे फायदे आहेत. वजन नियंत्रणासाठी, किडनीसाठी, हृदयरोग, पचन यंत्रणा, कॅन्सर, लिव्हर यासाठी भरपूर असे उपयुक्त असे फायदे आहेत मखाण्याचे. आता मखाने भाजून झाले आहेत ते सेपरेट काढलेले आहेत. आता यामध्ये परत 2 चमचे एवढे साजूक तूप टाकलेले आहेत. आता या साजूक तुपामध्ये बदामाची जी कापं केलेली आहेत ते आपल्याला चांगली भाजून घ्यायची आहेत. आता 5 मिनटं इथे मी बदाम चांगले या तुपामध्ये परतून घेतलेले आहेत. आता हे बदामही आपल्याला सेपरेट काढून घ्यायचे आहेत. आता अशा प्रकारे सगळेच ड्रायफ्रूट आपल्याला अशा प्रकारे चांगले तुपामध्ये भाजून घ्यायचे आहेत. आता बदाम भाजून झालेले आहेत. आता यामध्ये काजूचे तुकडे केलेले आपल्याला हे चांगले तुपामध्ये भाजून घ्यायचे आहेत. चमचाभर एवढे मी इथं तूप टाकलेले आहेत. आता इथे काजूही आपले चांगले भाजून घेतलेले आहेत. आता हेही सेपरेट आपल्याला काढून घ्यायचे आहेत. तर पुन्हा चमचाभर एवढे तूप टाकून आपल्याला यामध्ये पिस्त्याची कापंही अशाच प्रकारे भाजून घ्यायची आहेत. छान इथं आपल्याला तुपामध्ये खमंग असे सगळे ड्रायफ्रूट भाजून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे हेल्दी असे थंडीमध्ये उपयुक्त असे लाडू लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत खायला असे पोषक तत्व भेटतात. त्यामुळे तुम्हीही अशा प्रकारे हे ड्रायफ्रूटचे लाडू नक्की करून बघा. करायलाही अगदी सोपे आहेत. आता पिस्ताची कापंही आपली भाजून घेतलेली आहे. तर पुन्हा चमचाभर एवढे तूप टाकून आता यामध्ये आपल्याला अक्रोडही चांगले भाजून घ्यायचे आहेत. तर छान खमंग असे तुपामध्ये आपले सगळे इथे ड्रायफ्रूट भाजून होतात. छानपैकी इथे अक्रोडही आपले भाजून झालेले आहेत. तर हेही पुन्हा सेपरेट आपल्याला काढून घ्यायचे आहेत. तर पुन्हा चमचाभर एवढे तूप टाकून यामध्ये आपण जे सूर्यफुलाच्या व भोपळ्याच्या बिया घेतलेल्या आहेत तेही चांगल्या तुपामध्ये भाजून घ्यायच्या आहेत. ह्या सूर्यफुलाच्या आणि भोपळ्याच्या बियाचेही भरपूर असे फायदे असतात. त्यामुळे हे अतिशय हेल्दी असे लाडू आपले इथे रेडी होतात. मस्तपैकी हे चांगले खमंग इथे सूर्यफुलाच्या भोपळ्याच्या बिया भाजून झालेले आहेत. आता मी इथे काळे मनुकेही चांगले भाजून घेणार आहे.
काळे मनुकेचेही भरपूर असे फायदे आहेत. पोटासाठी अतिशय उपयुक्त असे हे काळे मनुके असतात. त्यामुळे काळे मनुके तुम्ही नुसते खाल्ले तरीही चालेल. भरपूर असे फायदे आहेत. आता इथे मी आपण जे डेसिकेटेड कोकोनट घेतलेले आहे तेही चांगले असे भाजून घेणार आहे. जर तुम्ही घरात खोबरे किसले असेल तेही छान भाजून घ्या. तर हे डेसिकेटेड कोकोनट चांगले भाजून झालेले आहेत. आता हेही सेपरेट आपल्याला काढून घ्यायचं आहे. आता यामध्ये पुन्हा चमचाभर एवढे तूप टाकून आता यामध्ये थोडंसं आपल्याला इथे खसखस, चमचाभर एवढी खसखस मी इथे घेतलेली आहे. आता या तुपामध्ये ही खसखस चांगली अशी भाजून घ्यायची आहे. अगदी 2-3 सेकंद ही खसखस मी चांगली भाजून घेणार आहे. तर सेपरेट काढून घ्यायचे आहेत. आता अशा प्रकारे आपले इथे सगळे ड्रायफ्रूट इथं तुपामध्ये छान खमंग असे भाजून झालेले आहेत. तुम्ही इथे बघू शकता मस्त असे मखाने कुरकुरीत झालेले आहेत. सगळे इथे ड्रायफ्रूट भाजून झालेले आहेत. आता जे खजुराचे काप केलेले आहेत ते आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक करून घ्यायचं आहे. आता हे सगळे खजुराचे काप थोडे थोडे करून मी मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक करून घेणार आहे. आता हे खजूर, आता इथे आपण साखर गूळ कशाचाही वापर करणार नाही आहे. त्यामुळे नैसर्गिकरित्या जी साखर असते ती खजुरामुळे आपल्याला मिळते. त्यामुळे ज्यांना डायबिटीज असेल त्यांसाठी खूप उपयुक्त असे हे लाडू आहेत. आता इथे मखानेही आपल्याला मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक असे करून घ्यायचे आहेत. आणि जे आपण खजूर बारीक केलेले आहेत तेही आपल्याला ज्या भांड्यात आपण मखाने टाकलेले आहेत त्यामध्ये हे सगळे खजूर आपल्याला टाकायचे आहेत. आता खजुरामुळे छान असे लाडवाला बाइंडिंग येते. तुम्हाला जर ड्रायफ्रूट अख्खे नसेल टाकायचे तर तुम्ही मिक्सरच्या भांड्यात टाकून हे सगळे ड्रायफ्रूट बारीक करून घेऊ शकता. जसे आपण मखाने बारीक केलेले आहेत तसे ड्रायफ्रूटही बारीक करून घेऊ शकता. मी हे असेच डायरेक्ट अख्खेच हे सगळे ड्रायफ्रूट टाकणार आहे. खाताना छान लागतात अख्खेच ड्रायफ्रूट. जर मुलं खात नसेल असे डायरेक्ट अख्खेला ड्रायफ्रूट तर तुम्ही मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक करून घेऊ शकता. आता हे सगळे ड्रायफ्रूट आपण भाजलेले तुपामध्ये सगळे मिक्स करून घ्यायचे आहे. तर सगळे हे ड्रायफ्रूट मी टाकलेले आहेत. आणि जी खसखस आपण भाजलेली आहे ती शेवटी आता वरतून टाकून देणार आहे. मस्त खसखसमुळेही चव लागते. जर तुम्ही इथे तीळही टाकले तरीही चालतील. तीळही तुपामध्ये छान थोडेसे भाजून घ्या आणि नंतर तीळ टाका. आता जे डेसिकेटेड कोकोनट आहे ते टाकायचं आहे. आता हे सगळे मिश्रण आपल्याला एकत्र करून घ्यायचे आहे. ते पूर्ण मिक्सर मी हाताच्या साहाय्याने चांगले एकत्र करून एकजीव करून घेणार आहे. मस्त इथे आपले ड्रायफ्रूटचे झटपट असे लाडू, पौष्टिक असे लाडू रेडी झालेले आहे. तर पूर्ण हे मिश्रण एकत्र करून झाल्यानंतर तुम्ही इथे लाडू छोटे छोटे तुम्हाला जसे हवे आहेत तसे तुम्ही साईजमध्ये लाडू करू शकता. मस्त इथे आपले सगळे मिश्रण एकजीव झालेले आहेत. आता तुम्ही लाडू वळायला घेऊ शकता. मस्त इथे लाडू वळले जातात. आता छोट्या छोट्या साईजचे मी हे लाडू घेणार आहे करायला. ते ड्रायफ्रूट आपले भरपूर असल्यामुळे लाडवाची साईज इथे आपल्याला छोटीच ठेवायची आहे. मस्त इथे छोट्या छोट्या आकाराचे आपले ड्रायफ्रूटचे लाडू रेडी होतात. आता सगळे लाडू मी इथे करून घेतलेले आहेत. मस्त इथे आपले ड्रायफ्रूटचे भरपूर इथे 1 किलोच्या प्रमाणात माझे इथे लाडू झालेले आहे. हेल्दी असे थंडीच्या दिवसामध्ये तुम्ही नक्की अशा प्रकारे हे ड्रायफ्रूटचे लाडू करून बघा. अशा प्रकारे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटद्वारा कळवा व माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू.